हे काय चाललेलं आहे, म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे? मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले, तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत. पण मग मुख्यमंत्री त्यांची घरगडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का, की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाकदपटशांचाही प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले. यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत, टीव्ही चॅनलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. म्हणजे सगळ्या साम दाम दंड भेद एवढी खा कशासाठी सुटले ना? का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक, नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे, महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये, म्हणून वाटेल ते करा. तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून, या मतदान केंद्रात गेले, इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झालं, पण त्यांच्या खेट्यावरून टांगा दुखलेत. आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे, हा गणेश नाईकांचा पुढचा प्रश्न असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचा असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत, असंच मला नाईलाजाने म्हणावं लागतंय.